आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महिन्यापासून मानधन रखडल्याने हदगाव पंचायत समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार। 1 जुलैपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे आणि स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हदगाव पंचायत समितीच्या पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गेल्या 6 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे। हक्काचे मानधन न मिळाल्याने संतप्त झालेल्या गट समन्वयक आणि समूह समन्वयकांनी अखेर प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात एल्गार पुकारला असून येत्या 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हदगाव पंचायत समिती अंतर्गत गट संसाधन केंद्रामध्ये हे कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत। एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असताना दुसरीकडे गेल्या 6 महिन्यांपासून हक्काचे मानधन रखडल्याने या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले आहे। कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च कसा भागवावा असा उद्विग्न सवाल आता कर्मचारी विचारत आहेत। प्रशासनाकडे आणि संबंधित मंत्री महोदयांकडे कर्मचाऱ्यांनी वारंवार लेखी व तोंडी मागण्या केल्या, परंतु प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची गाजरे दाखवली गेली। अखेर सहनशीलतेचा अंत झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आम्हाला प्रामाणिकपणे काम करूनही आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। आता केवळ आश्वासनांवर पोट भरणार नाही। जोपर्यंत आमचे रखडलेले मानधन बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत 1 जुलैपासून एकही कर्मचारी कामावर हजर राहणार नसल्याचे हदगाव पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी सांगितले। या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे नियोजन, जलसुरक्षा आणि स्वच्छता मोहिमेची कामे पूर्णपणे ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे। महिन्यापासून मानधन रखडल्याने हदगाव पंचायत समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार। 1 जुलैपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे आणि स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हदगाव पंचायत समितीच्या पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गेल्या 6 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे। हक्काचे मानधन न मिळाल्याने संतप्त झालेल्या गट समन्वयक आणि समूह समन्वयकांनी अखेर प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात एल्गार पुकारला असून येत्या 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हदगाव पंचायत समिती अंतर्गत गट संसाधन केंद्रामध्ये हे कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत। एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असताना दुसरीकडे गेल्या 6 महिन्यांपासून हक्काचे मानधन रखडल्याने या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले आहे। कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च कसा भागवावा असा उद्विग्न सवाल आता कर्मचारी विचारत आहेत। प्रशासनाकडे आणि संबंधित मंत्री महोदयांकडे कर्मचाऱ्यांनी वारंवार लेखी व तोंडी मागण्या केल्या, परंतु प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची गाजरे दाखवली गेली। अखेर सहनशीलतेचा अंत झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। आम्हाला प्रामाणिकपणे काम करूनही आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। आता केवळ आश्वासनांवर पोट भरणार नाही। जोपर्यंत आमचे रखडलेले मानधन बँक खात्यात जमा होत नाही तोपर्यंत 1 जुलैपासून एकही कर्मचारी कामावर हजर राहणार नसल्याचे हदगाव पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी सांगितले। या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे नियोजन, जलसुरक्षा आणि स्वच्छता मोहिमेची कामे पूर्णपणे ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे।